तर ही दृश्य आपण बघतोय मुंबईतल्या जोगेश्वरी भागातल्या इमारतीला आग लागलेली होती आणि जोगेश्वरी पश्चिमेकडील बेहराम बाग इथल्या या इमारतीला आग लागली आहे। JNS बिझनेस सेंटरच्या इमारतीला ही आग लागली। अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। तर या इमारतीमध्ये काही लोक अडकल्याची भीती सध्या व्यक्त केली जाते। ही दृश्य आपण बघतोय। काही लोक अद्यापही वरच्या मजल्यावर अडकलेले आहेत आणि त्यांच्याकडून इशारे केले जातात लवकरात लवकर सुटका करावी अशी मागणी त्यांच्याकडून केली जाते। जीवाची परवा न करता लोक खिडक्यांमधून बाहेरून डोकावून पाहत आहेत जेणेकरून लवकरात लवकर त्यांना पाहिलं जाईल आणि लोक किंवा अग्निशमन दल त्यांच्यापर्यंत पोहोचेल, त्यांना वाचवेल यासाठी आर्तसाद त्यांच्याकडून घातली जाते। सुरुवातीला एका मजल्यावर लागलेली ही आग नंतर वाढत गेली आणि चौथ्या मजल्यापर्यंत जाऊन पोहोचली आहे। तुर्तास ही आग 2 लेवल 2 ची असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र तरीही आग वाढत असल्यामुळेच अग्निशमन दलाकडून अतिरिक्त वाहनं इथवर बोलवली जात आहेत। अग्निशमन दलाचे आणखी जवान इथे वर बोलवले जात आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे सध्या प्रयत्न सुरू झालेले आहेत। जोगेश्वरीमध्ये हे आग लागलेली आपण बघतोय। गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या दुर्घटना घडत असतानाच आज जोगेश्वरीमध्ये देखील पुन्हा एकदा आग लागली आहे। या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। या सगळ्याचा तपास नंतर अग्निशमन दल आणि पोलिसांकडून केले जाईल। मात्र तुर्तास आगीवर नियंत्रण मिळवणं अत्यंत गरजेचं आहे आणि तेच प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू झालेले आहेत। एक बिझनेस सेंटर आहे हे आणि या ठिकाणी ही आग अचानक लागली। बरोबर 11:15 वाजता अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना जेव्हा या आगीची माहिती मिळाली तेव्हा तात्काळ अग्निशमन दलाचे कर्मचारी इथे पोहोचले आणि त्यांच्याकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झालेत। या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी माझ्या सहकारी सुष्मिता भदानी आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। सुष्मिता, सध्याची काय स्थिती आहे? आग विझवण्यासाठी आणखी किती वेळ लागण्याची शक्यता आहे? आता आपण जर बघितलं तर धुराचे लोट हे आसपासच्या परिसरामध्ये पसरलेले आपल्याला पाहायला मिळतात। हायराईज ही सगळी इमारत असल्यामुळे या इमारतीमधील जे एस्केप पॉइंट्स आहेत तिथे सध्या अग्निशमन दलाच्या जवानांकडनं रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झालेली आहे। लेवल 2 ची ही आग आपल्याला इथे JNS बिझनेस पार्क या परिसरामध्ये लागलेली पाहायला मिळते। अनेक कमर्शियल शॉप या परिसरामध्ये असल्यामुळे त्या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात मालमत्तेचं नुकसान झालेलं सुद्धा पाहायला मिळते। आजूबाजूचा परिसर हा बहिरामपाडाचा आहे जो अतिशय गजबजलेल्या वस्तीचा म्हणावा लागेल। सोबतच या संपूर्ण आगीवरती नियंत्रण आणण्यासाठी मुंबई पोलीस, मुंबईतील आरोग्य विभागाकडनं काही अँब्युलन्स सुद्धा तैनात करण्यात आलेल्या आहेत। फायर ब्रिगेडनं दिलेल्या माहितीनुसार सध्या तरी या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये अग्निशमन दलाच्या जवानांकडनं लोकांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या आगीचं मुख्य कारण जरी स्पष्ट नसलं तरी सुद्धा लेवल 2 ची आग ही अतिशय महत्वाची आगीचं स्वरूप म्हणावं लागेल, कारण मोठ्या प्रमाणात आगीचे लोट हे परिसरामध्ये आणि त्या एकूणच इमारतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि सध्या फुलडाऊन ऑपरेशनला सुरुवात होण्यापूर्वी आगीवरती नियंत्रण आणणं सुद्धा अतिशय गरजेचं असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि तशाच पद्धतीचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांकडून केले जातात। काही लोक यामध्ये अडकल्याची दृश्य आपण बघतोय सुस्मिता। अनेक लोक अडकलेले आहेत। आतापर्यंत किती लोकांना वाचवण्यात यश आलंय? अनेक लोकांना एक एक करत बाहेर काढण्यात आलेलं आहे। काही लोकांनी रेफ्युजी एरियामध्ये येऊन स्वतःचा बचाव केलेला पाहायला मिळतोय। लॅडरच्या मदतीनं या सगळ्या लोकांना बाहेर काढण्यात येत आहे। धुराच्या पासून बचाव करण्यासाठी सुद्धा प्रथमोपचार दिले जाते। त्यामुळे अतिशय महत्वाचं रेस्क्यू ऑपरेशन आहे आणि त्यासोबत दुसरीकडे जर आपण बघितलं तर फायर इंजिनच्या मदतीनं, वॉटर टँकरच्या मदतीनं आगीवरती सुद्धा नियंत्रण आणलं जात आहे। परंतु या सगळ्या परिसरामध्ये धुराचे लोट गेल्या काही वेळापासून वाढत चाललेले आहेत आणि त्यामुळे गुदमरल्यासारखं काही लोकांना होण्याची शक्यता आहे। त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन मध्ये त्यांच्या वैद्यकीय तपासण्या सुद्धा केल्या जातात। सध्या तरी किती लोकांना बाहेर काढलं याचा अधिकृत आकडा जरी समोर आलेला नसला तरी सुद्धा आवश्यकता असल्यास इतर आजूबाजूचे जे पेरिफेरल हॉस्पिटल्स आहेत मुंबई महानगरपालिकेचे त्यामध्ये त्यांना तपासणीसाठी नेलं जाणार आहे। आतापर्यंत कोणत्या जीवितहानीची काही माहिती मिळाली आहे? नाही, सध्या तरी कुठल्याही पद्धतीची अधिकृत माहिती समोर आलेली नाही। परंतु रेस्क्यू ऑपरेशन हे अतिशय वेगवान पद्धतीनं सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। या आगीच्या दरम्यान आपण जर बघितलं तर आसपासच्या परिसरामध्ये बघ्याची भूमिका घेणारे किंवा गर्दी होऊ नये म्हणून सुद्धा पोलीस प्रशासन इथं तैनात करण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकीकडे बहिरामपाड्यातील सगळा परिसर असेल, दुसरीकडे हे बिझनेस सेंटर आणि रेस्क्यू ऑपरेशन या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे विविध प्रशासकीय स्तरावरती सुद्धा या सगळ्यांवरती नियंत्रण आणण्याची मोहीम जी आहे ती सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतं। आणखी साधारणतः किती वेळ लागेल ही अग्निशमन दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण चालू राहिले आहे?
साधारणपणे अजूनही आगीवरती नियंत्रण हे आलेलं नाही. त्यामुळं पुढील काही वेळ हा आगीवरती नियंत्रण आणण्यात आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे कूलडाऊन ऑपरेशनचा असतो. या कूलडाऊन ऑपरेशनमध्ये ते सगळ्या परिसरातील रेस्क्यू केलेल्या लोकांचा बचाव करणं ही प्राथमिकता असते आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात मालमत्तेचं नुकसान झालेलं असतं. त्यामुळे पुन्हा एकदा आग ही वाढू नये याकरता सुद्धा हे कूलडाऊन ऑपरेशन केलं जाईल. धुरावरती नियंत्रण आणलं जाणार आहे आणि त्यानंतरच ही आग संपूर्णपणे आटोक्यात आणली आहे असं आपण म्हणू शकतो. सुस्मिता, तुम्ही आमच्यासोबत अशाच राहा. तर आपण बघतोय मुंबईतल्या जोगेश्वरी भागातल्या इमारतीला ही आग लागलेली आहे. जोगेश्वरी पश्चिमेकडच्या बेहराम बाग इथल्या ह्या इमारतीला आग लागली आहे. JNS बिझनेस सेंटर आणि या इमारतीला ही आग लागली आहे. अग्निशमन दलाकडून सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू झालेले आहेत. या इमारतीमध्ये काही लोक देखील अडकल्याची भीती आहे. आतापर्यंत अनेक जणांना इथून बाहेर काढलेलं आहे. त्यांच्यावरती रुग्णालयांमध्ये उपचार सुरू केलेले आहेत. मात्र नेमके किती लोक अडकलेले आहेत, आणखी कोणी आतमध्ये आहेत का, या सगळ्या संदर्भातला तपास केला जातो आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तर दुसऱ्या बाजूला लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. पण तुर्तास ही आग आणखी वाढतच चाललेली आपण बघतोय. सुरुवातीला एका मजल्यावर लागलेली आग नंतर चौथ्या मजल्यापर्यंत जाऊन पोहोचली आहे. 4 मजले भक्ष्यस्थानी आगीच्या आलेल्या आहेत. त्याचबरोबर खाली देखील आता ही आग पसरते आहे. त्यामुळे लवकरात लवकर आगीवर नियंत्रण मिळवणं अत्यंत गरजेचं आहे. धुराचे लोट इथून उठताना आपण बघतोय. आगीचे लोळ देखील अद्याप कायम आहेत आणि म्हणूनच लवकरात लवकर आग विझवणं जिकिरीचं झालेलं आहे. या आगीचं कारण अस्पष्ट आहे. या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत माझ्या सहकारी सुस्मिता भदाने आपल्याला अधिक माहिती देतील. पण तत्पूर्वी आपण ही दृश्य बघतोय. ही आग अत्यंत मोठी आहे आणि आगीच्या भक्ष्यस्थानी 4 मजले आलेले आहेत आणि म्हणूनच आगीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. काही लोक देखील या इमारतीमध्ये अडकलेले आहेत, कारण हे बिझनेस सेंटर आहे आणि इथे वेगवेगळे कार्यालय आहेत. अशा वेळेला कार्यालयामध्ये आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी होती. पण अचानक 11:15 वाजता जेव्हा आग लागल्याचं कळलं तेव्हा अग्निशमन दलाकडून तात्काळ इथे आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले आणि त्यानंतर आत्तापर्यंत ही आग विझवली जाते. सुरुवातीला लेवल 2 ची ही आग सांगितली जात होती, मात्र ही आग आणखी भडकत चालली आहे. त्यामुळे आता लेवल आणखी वाढली असावी. या सगळ्यानंतर अग्निशमन दल तसंच ॲम्ब्युलन्स देखील इथे पोहोचलेले आहेत. जे लोक वाचवले जात आहेत, ज्या लोकांना वाचवलं जात आहे त्यांना प्रथमोपचार इथेच दिले जात आहेत. तर जे लोक अधिक गंभीर असतील, जखमी असतील, त्यांना शेजारच्या रुग्णालयामध्ये हलवलं जात आहे. रुग्णालयांमध्ये देखील जागा मोकळ्या केल्या जात आहेत जेणेकरून या लोकांना योग्य ते उपचार दिले जातील. ही 2 दृश्य बघतोय. एका बाजूला आग लागली आणि ती आग कशी वाढते, तर दुसऱ्या बाजूला अद्याप काही लोक वर अडकलेले आहेत आणि त्यांच्याकडून अग्निशमन दलाला इशारे केले जात आहेत लवकरात लवकर सुटका करून घ्यावी, यासाठी त्यांचे हे प्रयत्न सुरू झालेले आहेत.